नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीला मी विनम्रपणे अभिवादन करतो. 2026च्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो या सावरकर भवनामध्ये सावरकरांच्या स्मारकाच्या स्मृती जागृत करण्यासाठी केलेला आहे. हा मला वाटते केवळ योगायोग नाही आहे. त्यांची राष्ट्रभक्ती आणि पर्यावरणवाद्यांची एक निष्ठा, जे कार्य करता आहेत त्यावर आणि जे काय काम करायला पाहिजे त्याची निष्ठा, याचा तो एक संगम आहे आणि मला तो संगम आज दिसून आला इथे. त्यामुळे सर्वप्रथम मला विदिशा विचार मंच, कोहिनूरचे कोहिनूर कट्ट्याचे चालक किंवा प्रेरणा देणारे कृष्णकुमार गोयल आणि त्याबरोबर तुमचे शब्दसारथी या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण हा संगम जो झालेला आहे त्या संगमातून आपल्याला काहीतरी संदेश मिळतोय आणि संदेश हा आहे की सावरकर हे एकच होते, पण त्यांच्या मागे एक मोठा परिवार होता. त्यामुळे अतुल वाघ किंवा प्रियदर्शन किंवा प्रज्ञाजी हे सगळे एकच आहेत, पण त्यांच्या मागे एक परिवार आहे. तो पुढे येतोय, काही जण काचकूच करत आहेत, काही जण त्याच्यामध्ये झोकून देत आहेत, पण तो परिवार आहे आणि त्या परिवारामुळे तुमच्या कार्याला फार मोठं महत्त्व मिळतंय, मिळणार आहे आणि लोक हे जाणून आहेत. एक गोष्ट आठवते की मी माझ्या युनायटेड नेशनमध्ये गेल्यानंतर जी पहिली माझी जी भेट झाली ती चीनला झाली. आणि युनायटेड नेशनच्या मीटिंग साधारण आलिशान हॉलमध्ये, एअर कंडिशन, मोठमोठे दिवे लावलेले, झुंबरं लावलेली अशामध्ये होतात. तर एक दिवस आधी तिथल्या पर्यावरण मंत्र्याला भेटायला गेलो आम्ही आणि सांगितलं की उद्या हा कार्यक्रम आहे, तुम्ही त्याचे पाहुणे आहात. आणि युनायटेड नेशनच्या पद्धतीप्रमाणे तिथल्या पाहुण्यांना बोलवण्यासाठी प्रचारण करायला त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले कार्यक्रम कुठं आहे? आम्ही सांगितलं या हॉलमध्ये आहे. त्यांनी मला विचारलं तुम्ही पर्यावरणावर काम करता ना? म्हटलं हां, मी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामवर करतो. मग 5 स्टारमध्ये का? मी जरा गडबडलो, कारण मी युनायटेड नेशनने जे सांगितलं ते मी करत होतो, पण मला माझ्या स्वतःची काही हे नव्हती. आणि त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आपण रद्द करूया आणि तुम्हाला जे सांगायचं आहे, आणि आम्ही सांगायचं होतं की त्यावेळेस ओझोनचा थर कमी होत होता आणि त्यावेळेस मॅन मेड केमिकल जे होते ते मॅन मेड केमिकल्स वाढत चालले होते, त्यामुळे तो थर कमी होत होता. तर तुम्हाला जे काही सांगायचं आहे लोकांना ते 5 स्टारमध्ये मांडून उपयोगाचं नाही आहे. तुम्हाला ते मार्केटमध्ये सांगावं लागेल, कारण मार्केटमधून लोक एअर कंडिशन खरेदी करतात, फ्रीज खरेदी करतात, एरोसॉल स्प्रे ज्याच्यामध्ये CFC वापरलं जातं ते तिथून खरेदी करतात. तिथे जाऊन आपण उभं राहूया, मी तुमच्यासमोर बरोबर येतो, आपण दोघांनीही सांगूया. तुम्ही इंग्रजीमध्ये सांगा, मी चायनीजमध्ये ते ट्रान्सलेट करतो. त्या मंत्र्याला काय करायचं होतं बघा, त्या मंत्र्याला लोकांना गोळा करायचं होतं. तो एकटा माणूस काही करू शकत नव्हता. युनायटेड नेशनचा एखादा अधिकारी काही करू शकत नाही, पण त्या लोकांना बोलवत होता आणि करत होता. मला वाटते राष्ट्रनिष्ठा वीर सावरकरांनी दाखवली ती, आणि पर्यावरण निष्ठा आज हे आपले दीपक शिकारपूरकर, प्रज्ञा, अतुल हे जे लोक दाखवत आहेत, प्रियदर्शन, याच्यामागे हीच भावना आहे की लोकांना गोळा करणं. आणि मला वाटतं निसर्गसुद्धा आपल्याला हेच शिकवतो. एकच झाड वाळवंटात वाढतं हे दृश्य फारसं कमी आहे. झाडांना फॉरेस्टच आवडतं.
आता कुंड्यामध्ये एक झाड तुम्ही दिलं, पण ते तुम्ही इतर झाडांच्या बरोबर लावलं तर ते पटकन येईल. पण तुम्ही एकच कुठेतरी बाल्कनीमध्ये लावलं तर येईल, पण ते आपलं एवढंसं होईल, मोठं होणार नाही. आणि त्यामुळे मला बऱ्याच वेळा लोकं म्हणतात की काय काय हो तुम्ही पर्यावरणाबद्दल इतकं मोठं बोलता, एवढा मोठा ओझोनचा थर कमी करायला तुम्ही मदत केली, पण पर्यावरण हवामान बदलाबद्दल काही होऊ शकत नाही, असं का? कारण काय आहे? काय आपल्याकडे तेवढी शक्ती नाही आहे? ओझोनचा थर तर तुम्ही वाचवला, मोठं यशस्वीप्रमाणे काम केलं, मग आता आपल्याला का करता येत नाही? मला वाटतं त्याचं उत्तर हे आहे की आपण अजून निसर्ग पूर्णपणे बघितलेला नाही आहे. निसर्ग आपल्यापासून दूर जातो आहे. लोक म्हणतात हे जरा फार वरून जाते आमचं, निसर्ग बघितलेला नाही आहे. का आम्ही टुरिझमला जातो, आम्ही निसर्ग बघतो, हिमालयात जातो, काय नेमकं राहतं काय? राहतं हे की त्या निसर्गामध्ये एक झाड आहे, त्या झाडाकडे कुठलं तंत्रज्ञान आहे हे आपल्याला माहीतच नसतं. त्याचप्रमाणे बरेच लोक म्हणतात की निसर्गाकडून काय शिकायचं? कोण आहे शिकवणार आपल्याला? तिथे तर शिक्षक नाही आहे, शाळेत शिक्षक असतात. आम्ही काय करायचं? काय नुसतं बघत बसायचं निसर्गाकडे? त्याला उत्तर हे आहे की ऑब्झर्वेशन हा एक मोठा शिक्षक आहे. आणि तुम्ही त्याकडे बघत राहिला तर तुम्हाला कळेल काय तो नेमका करतोय ते. आणि मानवाने हे केलं आहे. आपण शहरी संस्कृतीमध्ये ते आपण करत नाही. आपण ऑब्झर्वेशन हा शिक्षक आहे हे आपण अजून मान्य केलेलं नाही आहे. शेणकिडा हा एक मोठा शिक्षक आहे. इंग्रजीमध्ये त्याला डंग बीटल म्हणतात. किती जणांनी बघितलं आहे माहीत नाही, पण मी लहानपणी रेहमतपूरमध्ये, सातारा जिल्हा, रेहमतपूरचं माझं गाव, थोडासा विचाराबाहेर किंवा माझ्या भाषणाच्या बाहेर जायचं म्हणलं तर पुण्याशी माझा फारसा संबंध नाही आहे. आणि मी हे दीपक शिकारपूरकरांना जेव्हा सांगितलं ते म्हणले, अहो पुण्यातल्या किती लोकांना माहीत आहे हो की तुम्हाला ते काय नोबेल पीस प्राईजचं ते काय मानपत्र वगैरे मिळालं, हे किती जणांना माहीत आहे? मी म्हटलं बहुतेक कुणालाच माहीत नसणार, कारण मी पुण्यात नाहीच आहे. आणि मी इथे पुण्यात राहतो, ते सुद्धा अशा जागी राहतो की मी माझी गाडी घेतली की रेहमतपूरला पोचतो, आणि मला विमानतळावर जायचं असेल तर तो मुंबईला जातो, मला पुण्यात यावंच लागत नाही. त्यामुळे मला वाटतं दीपक तुला उत्तर मिळालं असेल की पुण्यात मी फारसा प्रचार केलेला नाही आहे. पण आता ते काम दीपकने घेतलेलं आहे. तो त्यांनी सांगितलं त्याच्यात ते काय ट्विन आणि बॉट वगैरे आहेत, त्याच्यामधून तो सांगत असतो. पण मी त्या शेणकिड्याबद्दल सांगतो. तो मी रेहमतपूरला असताना बघितलेला आहे. आणि मग मला कळलं, पुढे पुढे त्याच्याबद्दल जसं जास्त मी बघत गेलो, ऑब्झर्वेशन गेलं, तो शेणकिडा शेणाचा गोळा घेऊन आपल्या बिळात घेऊन जातो. कारण पाऊस वगैरे पडला किंवा जास्त गरमी झाली तर त्याला ते शेण नीट खाता येणार नाही, तो शेणावर जगतो. तेव्हा तो काय करतो, शेणाचा गोळा तयार करून तो ढकलत ढकलत आपल्या बोळाकडे जातो, आपल्या बिळाकडे. आणि नंतर लोकांनी, सायंटिस्टनी ॲज युज्युअल प्रयोगशाळेमध्ये बघितलं की हा शेणाचा गोळा एवढासा तो किडा, त्यांनी काढलं की 1200 पट किड्याचं वजन आहे, त्याच्यापेक्षा 1200 पट शेणाचा गोळा तो नेऊ शकतो. म्हणजे आता समजा तुम्हाला ह्युमन वेट ॲव्हरेज घ्या, आणि ते ह्युमन वेटच्या 1200 पट तुम्हाला वाहून न्यायचं आहे. पुढे लगेच सायंटिस्टनी कॅल्क्युलेशन केली, म्हणजे 6 डबल डेकर बसेस होतात. नेऊ शकाल? तो नेऊ शकतो. त्याचं कारण आहे, तो त्याला एक प्रकारचा आकार देतो, गोल करतो. म्हणजे बरेच जण म्हणतात की माणसाने बैलगाडीचं चाक शोधून काढलं आणि मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन केली. पण माणसाने त्या डंग किड्याला, त्या डंग बीटलला, शेणकिड्याला ऑब्झर्व करून इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन केलेली आहे. ती सुद्धा रॉंग दिशेने केली. तो शेणकिड्याला आता इतकी वर्ष झाली, पण त्यांनी काही टेक्नॉलॉजी त्याची बदललेली नाही आहे. आणि तो कसा करतो, तो मागच्या 2 पायावर तो तो ढकलतो पुढे, पुढच्या पायावर नाही, मागच्या पायावर ढकलत ढकलत नेतो. आणि तो गंमत अशी की तो बरोबर
बिळाकडेच जातो. आता इमॅजिन करा तुम्ही पाठीमागे चाललाय आणि तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, कुठे आता पुण्याच्या लोकांना काय सांगायचं, सदाशिव पेठेत जायचं आहे. तर तुम्ही काय कराल? तुम्ही मागे आणि पुढे तुमचं वजन आहे, तर तुम्ही असं ढकलत पाठीला ढकलत किंवा तुमच्या पृष्ठभागाला ढकलत तुम्ही चाललेला आहात आणि तुम्हाला बरोबर त्या बिळात जायचं आहे. आणि लोक म्हणतात, आम्ही GPS सिस्टीम काढली, आम्ही त्याचा शोध लावला. निसर्गाने GPS सिस्टीम केव्हाच काढली होती. 4.5 अब्ज वर्षापूर्वीचा निसर्ग हा एक मोठा शिक्षक आहे आणि मानवजात हा एकच विद्यार्थी आहे की जो या शिक्षकाकडून शिकत नाही. आणि आता तर नाही शिकणार, कारण त्यांना वाटलं काय शिकून काय करणार, पेपर तर फुटणारच आहेत. पण आता पेपर फुटण्यापेक्षाही आता जग फुटायला लागले आणि ते बघायला पाहिजे. आणि म्हणून निसर्गाकडे पुन्हा जाण्याची जरूर आहे. मला वाटतं हाचा जो मेसेज आहे आणि हे 4 काय म्हणतात त्याला उत्सव मूर्ती आजच्या हे जे प्रदान केलेले आहेत पुरस्कार, यांच्यातला एक वेगळा मला एक आकार किंवा एका वेगळा प्रकार दिसला. एक जण कलाकार आहे, कॅमेरा, त्याला प्रदर्शनं घडवायची खूप मोठी इच्छा आहे, करतो तो. त्यांनी कॅमेराला त्याचं विद्यापीठ बनवून टाकलं आहे. म्हणजे कलाकार हा विद्यापीठ बनवू शकतो. दुसरे आपल्या मॅडम वैज्ञानिक आहेत. त्यांनी कोव्हॅक्सिन, म्हणजे जेव्हा महामारी आली तेव्हा व्हॅक्सिन आपल्याला सगळ्यांना माहीत होतं, पण कोव्हॅक्सिन आपल्याला माहीत नव्हतं. त्यावर एवढं मोठं काम केलं आहे. कलाकार आहेत, वैज्ञानिक आहेत. आपल्याकडे आज बघितलं की त्यांना कचऱ्याविषयी खूप मोठी सहानुभूती आहे. प्रियदर्शनला म्हणजे कचरा हा टाकाऊ त्यांना नाही वाटला, कचरा ही एक संधी आहे असं त्यांना वाटलं. आणि त्या संधीतून उद्योजकता, रोजगारी आणि इतर काही करता येईल हे त्यांना वाटायला लागलं. आणि दीपक शिकारपूरकर, त्यांना वाटतं की AIचा उपयोग आपण पर्यावरणासाठी किंवा ग्रीन डेव्हलपमेंटसाठी करता येतो. म्हणजे 4 वेगळ्या प्रकारचे तुम्ही जे सिलेक्ट केलेले आहेत, मला मोठं आश्चर्य वाटलं. आणि मला वाटतं की मी पुण्याचा नाही हे सांगण्यामध्ये मोठा अभिमान नाही आहे, कारण पुण्यामध्ये अशी लोकं आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार करणारी. या मला पुणे रत्न हा पुरस्कार दिला. त्या लोकशाही TVनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला हा पुरस्कार देता. मी म्हटलं मी पुण्याचं नाही आहे, मला पुणे रत्न. त्यांनी हेच सांगितलं की बाबा तुम्ही पुण्यात राहताय, त्यामुळे तू जिथे राहता हे महत्त्वाचं आहे. तर मी सांगताना जरासं काहीतरी शॉकिंग सांगावं म्हणून सांगतो की मी पुण्याचा नाही. म्हणजे पुण्याची लोकं जरा टवकारून बघतात की हा कोणीतरी आउटकास्ट माणूस आहे. मी पुन्हा मुद्द्याकडे येतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं जेव्हा एकत्र येऊन एकाच ध्येयाने काम करतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, तेव्हा काहीतरी वेगळं होतं. आणि मला वाटतं ते हवामान बदल या विषयावर झालेलं नाही आहे. आत्ताच आपण सांगतो की AI, डिजिटल टेक्नॉलॉजी, ह्याच्यासाठी डेटा सेंटर्सची अतिशय जरूर आहे. जसं तुम्ही म्हणता भाकरी करायला आपल्याला चूल लागते किंवा गॅस लागतो, ओव्हन लागते, तसंच AIबद्दल काम करताना, डिजिटल टेक्नॉलॉजी करताना डेटा सेंटर लागतं. आता भाकरी करताना जसे एनर्जी लागते तशी डेटा सेंटरला काय गरम करावं लागत नाही, पण त्याला कूल करावं लागतं आणि कूल करायला एनर्जी लागते. आणि मग आता ही एनर्जी आणायची कुठून? कारण स्ट्रेट ऑफ होर्मुझ आता बंद होते आहे किंवा तिथून फक्त काहीच जहाजं जातात. मग हे कुठून मिळणार आपल्याला सगळं? तर त्यासाठी आता लोकांचे विचार चालू आहेत. आणि अगेन चीन खूप मोठा त्याच्या पुढे आहे. तुमचं डेटा सेंटर मराठवाड्यामध्ये किंवा आणि कुठे नेदरलंडमध्ये लावण्यापेक्षा तुम्ही समुद्राच्या तळाशी लावा. तात्पुरता तो कार्यक्रम ठीक होईल, पण नंतर समुद्राचं तापमान जर वाढायला लागलं तर पुन्हा आपल्याला तो त्रासच होईल. त्यामुळे
पुन्हा एकदा निसर्गाकडे बघायला पाहिजे की अरे निसर्गाने असं काय केलं असतं. पण निसर्गाने काय केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे गेलाच नाही तो. तो नॅचरल इंटेलिजन्सकडेच गेला. म्हणजे खरं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रकार जो आहे, त्या प्रकाराकडे आपण नीट लक्ष दिलं आहे का? आणि मला वाटतं दीपक शिकारपूरकरच याचं चांगल्यापैकी उत्तर देऊ शकेल. बरेच जण म्हणतात एडिसननी इलेक्ट्रिक बल्बचं डिस्कवर केलं किंवा इन्व्हेंट केलं. बट डू यू नो दॅट इलेक्ट्रिकल फिलामेंट लॅम्प is the worst example of discovery or invention, because 90% of the energy goes in making that filament hot and only 10% gives you the light. म्हणजे जे काही बऱ्याच वेळा मी असं आर्ग्युमेंट युनायटेड नेशनमध्ये केलं होतं की कुठलाही शोध लावताना त्याच्यावर पूर्णपणे काय म्हणतात त्याला, आता मराठीमध्ये शब्द माहीत नाही आहे, बट होलिस्टिक विचार झाला पाहिजे. की तुम्ही बॅटरी शोधून काढली इलेक्ट्रिक व्हेकलला, पण त्या बॅटरीचं डिस्पोजल तुम्ही कसं करणार आहे कुणालाच माहीत नाही आहे. करू शकतात. आता प्रियदर्शन म्हणेल बॅटरी आणलं तुम्ही, मी काढीन, हे करीन, त्यातलं अर्थ वेगळं करीन, रेअर अर्थ मेटल, आणि मग पुन्हा ते कोबाल्ट किंवा मॉलिब्डेनम किंवा लिथियम पुन्हा वापरीन, हे सगळं कराल. पण इव्हन ते सेपरेट करायला तुम्हाला पुन्हा एनर्जी लागेल. म्हणजे जी एनर्जी तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये वाचवली ती तुम्हाला ते रिकव्हरी करायला पुन्हा वापरावी लागेल. हा होलिस्टिक विचार अजून झालेला नाही आहे, आणि मला वाटतं असा कोणीतरी होलिस्टिक विचार व्हायला पाहिजे. आणि तो होलिस्टिक विचार फक्त नेचरकडे बघूनच, निसर्गाकडे बघूनच होणार आहे. झाड म्हणतो, कोणीतरी उदाहरण दिलं की झाड पाणी मुळातून घेतं आणि 300 फूट उंचावर नेतं, आणि तो कधीही त्यांनी किर्लोस्कर किंवा KSB पंपाचा विचार केला नाही आहे. पण ते किती छान हिरवगार राहतं. कुणी त्याचं कॉपी केली नाही. आपण डंग बीटलची कॉपी केली आपल्या स्वार्थासाठी, पण याची केली नाही, कारण आपल्याला काही सोपे उपाय माहीत होते. की कुणीतरी सांगितलं की असं पंपाने गेलं तर पाणी वरती जातं, बस. पण हे असं काही केल्यानंतर ह्याची पुढे आपण काही जे ऑस्मॉसिस प्रेशरमुळे जे पाणी वरती जातं त्याच्याबद्दल कधी विचार केलेला नाही आहे. त्यामुळे निसर्गाकडे पुन्हा जाण्याची आपली अतिशय मोठी गरज आहे. पण आता निसर्ग आपल्यापासून दूर जातो आहे. त्यामुळे नेमकं करायचं काय? तर मला वाटतं की अगदी सोपं उत्तर याचं म्हणजे AIला प्रश्न विचारा काय करायचं ते. आणि मला वाटते मी दीपककडे बघितल्यावर नेहमी मला वाटत राहतं की हा खराच दीपक आहे का त्याचा ट्विन आहे. कॅन यू टेल मी? पण म्हणजे त्याचा ब्रेन म्हणजे आणखी एक ब्रेन तिकडे आहे. त्यामुळे नेमका माणूस कोण आहे ते कळत नाही. आणि आता तर काय भयानक बातम्या आलेल्या आहेत की AI आता माणसाकडे बघतच नाही. त्यांनी स्वतःचा ग्रुप केलेला आहे, आणि तो ग्रुप ते स्वतः त्यांनी समाज झालेला आहे. त्यांची एक वेगळी भाषा आहे, आणि ती भाषा तुम्हाला कळत नाही, कुणालाच कळत नाही. म्हणजे आता ते म्हणले की 100 भाषेमध्ये हे होतं, त्यांना फक्त मराठी आणि हिंदी येतं. तर यांची AIनी आपली स्वतःची भाषा काढली आणि ते एकमेकाशी बोलत बसतात. त्यामुळे कदाचित त्यांनी ऑलरेडी विचार केलेला आहे की या दीपक शिकारपूरकरांचं करायचं काय पुढे, आणि ते त्याच्यासाठी काहीतरी करत बसतात. नाही, पण हा हसण्यावर येण्याचा उद्देश हे नाही आहे. AI may be thinking, can this planet live? Can this planet exist only with AI and we don't require human beings at all? And if at all they find the answer for that, आज जे लोक बोलतात की क्लायमेट चेंजमुळे 6th एक्सटिंक्शन येणार. आत्तापर्यंत पृथ्वीला 5 एक्सटिंक्शन झालेले आहेत. पृथ्वी गेली, पूर्ण जीवसृष्टी निघून गेली, पण ती पुन्हा आली. म्हणूनच आपण म्हणतो की निसर्गाला केवढा मोठा अनुभव आहे की तुम्ही एक्सटिंक्ट झाला तरी सुद्धा तुम्ही पुन्हा परत येता. 5 वेळा तुम्ही ते करून दाखवलं. पण ह्युमन बिईंग आता जर क्लायमेट चेंजमुळे एक्सटिंक्ट झाला, आणि मला मॅडमला सांगावंसं वाटतं की ह्या महामारीला व्हॅक्सिन नाही आहे, क्लायमेट चेंजला व्हॅक्सिन नाही आहे. सो इट्स व्हेरी सॉरी सिच्युएशन.
पण समजा नाहीसा झाला तर आपल्याला पुन्हा तो करता येणार नाही आहे, बिकॉज देर इज ए आय. अँड ए आय विल मेक शुअर गुड दॅट ह्युमन्स आर गेटिंग एक्सटिंक्ट. वी विल रूल इट. आणि मला वाटतं त्यासाठी मला वाटतं पुन्हा मूळ पदावर यायचं म्हणजे निसर्गाचं ऑब्झर्वेशन. आणि हे जे 4 उत्सव मूर्ती आहेत आजचे, त्यांचं अनुकरण करणं, की 80,000 झाडं लावली त्याच्यामुळे फारसा काही कार्बन डायऑक्साईडवर परिणाम होणार नाही आहे ॲज कम्पेअर टू द वॉट यू रिक्वायर टुडे. बट इट इज अ गुड एक्झाम्पल टू फॉलो. The way dung beetle is a good example to follow. The way झाड is a good example to follow. Similarly, we have some examples to follow ही 4 लोक. सगळ्यात शेवटी मला कृष्णकुमार गोयलांबद्दल बोलायचं आहे. मी राहतो भूगावला खंडोबाच्या माळावर. हा म्हणजे जे नारायणपेठेत राहतात त्यांना हा ॲड्रेस बरोबर वाटणार नाही, पण मी खरंच आमचा पत्ताच आहे तसा. खंडोबाचा माळ, डॉक्टर राजेंद्र शेंडे, खंडोबाचा माळ, ह्याच्यावर आमच्याकडे कोरिअर येतं. पण त्या खंडोबाच्या माळावर मी पहिल्यांदा कृष्णकुमार गोयलना त्यांचं नाव ऐकलं. आणि तुम्ही रिअल इस्टेटमध्येच होता असंच मला वाटायचं. आज मला पहिल्यांदा कळलं की यांची इस्टेट थोडीशी हिरवाईची पण आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काम चालू आहे हे कळलं नव्हतं त्यावेळेस. पण त्यांचा एक मोठा फायदा झाला. मला वाटतं तो आता प्रोजेक्ट तुम्ही बंद केला आहे, चालू आहे. म्हणजे तुम्ही ए आयला विचारताय काय करायचं, ठीक आहे. पण त्यांच्या त्या प्रोजेक्टमुळे अतिशय सुंदर रस्ता तयार झालेला आहे खंडोबाच्या मंदिरापर्यंत आणि त्याच्या पुढेही. पहिल्यांदा नुसता कच्चा होता, पण आता त्याच्यावर इतक्या छानपैकी गाड्या जाऊ शकतात. आणि मला त्यांना सांगायचं की तुम्ही लास्ट टाईम तिकडे केव्हा गेला होता? 6 महिन्यापूर्वी. आता तिथे त्या रस्त्यावर आम्ही सगळे सोलर लॅम्प लावलेले आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही ग्रामपंचायतीत येतो, पुणे महानगरपालिकेत येत नाही, त्यामुळे आमचं लाईट कधी चालूच नसतं. रस्त्यावरचे आमचे सोलर आहेत त्यामुळे आमच्या घरातले चालू असतात, पण नसतात चालू. पण आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे सोलर लॅम्प लावलेत तुमच्या ह्याच्यावर. म्हणजे काही लोकांना म्हणतात की कृष्णकुमार गोयलनी मोठी कमाल केली ना, आपल्याला सिमेंटचा रोड दिला, आम्ही त्याच्यावर दिवे लावले सोलरचे. त्यामुळे पुन्हा एकदा बघायला या तिथे. आणि आम्ही स्वच्छ ठेवतो, प्रियदर्शनला सांगायचं तिथला कचरा पाहिजे असेल तर आम्ही साठवून तुला देऊ शकतो, किंवा आम्ही तिथे एक कारखाना काढू शकतो कचऱ्यापासून कसं करायचं ते. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे मी युनायटेड नेशनमध्ये किंवा अजूनही नुसतं भाषण देणारा माणूस नाही आहे. आणि मी दीपकला पण सांगितलं फारसं भाषण द्यायला मला आवडत नाही. सध्या मी फार्मवर राहतो. आता फार्म म्हटल्यावर लोकांना वाटेल की व्हायचं छानपैकी झोपडी असेल, कौलारू घर असेल, आजूबाजूला हिरवळ असेल. माझ्याकडे 8 मेंढ्या आहेत, 10 गायी आहेत, 60 कोंबड्या आहेत आणि 5 कुत्री आहेत. आणि त्यांची मी काळजी घेत नाही, ते माझी काळजी घेतात. म्हणजे खरंच मी प्राण्यांबरोबर राहतो आणि प्राण्यांची महती कळते. आणि म्हणजे रेहमतपूरला जे शिकलो की निसर्गाच्या जवळ राहून निसर्गाकडून शिकावं, ते माझं अजूनही चालू आहे. बायोगॅस प्लांट बघायला ये, कारण शेवटी एवढ्या गायींचं शेण जाणार कुठे? शेतावर जातं पण तरीसुद्धा राहतं. मग त्याच्यापासून बायोगॅस तयार करतो आम्ही. आणि सोलर, आम्हाला इतकं सोलरचं आम्ही एनर्जी म्हणजे रिकॅप करतो की ते आम्ही ग्रीडमध्ये टाकून आम्ही कृष्णकुमार गोयलांसारखे पैसे पण मिळवतो. त्यामुळे त्याचाही एक मोठा फायदा होतो. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे की मी जरी इज अ नोन पर्सनॅलिटी in United Nations which has got, and I must tell what exactly is this नोबेलचं भानगड आहे. म्हणून दीपक काहीतरी म्हणाले की तुम्ही सांगा एकदा नोबेलची भानगड काय आहे ते. 2007 जेव्हा IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांचा रिपोर्ट बाहेर आला,
म्हणजे दर 5 वर्षांनी येतो तो. 2007मध्ये आला. तेव्हा त्याच्यामधला एक चॅप्टरचा मी मुख्य लेखक होतो. आणि तो चॅप्टर होता की एन्व्हायरमेंटल इश्यू एकमेकांशी निगडीत कसे आहेत. हाऊ द ओझोन लेअर डिप्लिशन इज कनेक्टेड विथ क्लायमेट चेंज. हाऊ द ह्युमन हेल्थ इज रिलेटेड टू पर्यावरण. and how the human existence is not at all important for the Jeev Srishti on the Prithvi. Humans are just small part of it. Remember, the humans started really 15,000 years back, and the nature is 4.5 billion years is there. So we are just one of the species. हे आपल्याला कधीही कळलं नाही आणि आता तर बिलकुल कळणार नाही आफ्टर गेटिंग द AI. पण प्रश्न असा आहे की असं असूनसुद्धा आपण जी काही अरेरावी करतो, आपण जे काही आपण मुख्य आहे, सेंटर ऑफ द युनिवर्स आहे असं दाखवतो, हे किती चुकीचं आहे. आणि द प्लॅनेट अर्थ इज रिलेटेड टू ह्युमन सिव्हिलायझेशन अशी चुकीची विधानं करतो. ह्याच्यामध्ये आपण मोठे प्रसिद्ध आहोत. तर त्याच्याकडे आपण पुन्हा एकदा नीट लक्ष दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल विचार झाले पाहिजेत. आणि मला वाटते आपल्यापुढे 2 संकट आहेत, हवामान बदलाचं आणि दुसरं आहे ते AIचं. तर ह्याच्यासाठी आपण कंट्रोल्ड वेनी कसं आपण त्याच्यावर कब्जा करू शकू, कंट्रोल करू शकू, आपल्यासाठी नाही जीवसृष्टीसाठी, हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी मला सांगावंसं वाटतं की हा जो संगम आहे राष्ट्रनिष्ठा आणि पर्यावरण निष्ठा, मी सांगितलं की हा योगायोग नाही आहे, संदेश पण आहे. संदेश आहे की ह्याच जागेवर विदेशी कपड्यांची होळी झाली होती. म्हटलं विदेशी कल्पनामुळेच आपला चंगळवाद आलेला आहे. हिंदू संस्कृतीमध्ये चंगळवाद नाही आहे. ग्रीड आणि नीड याच्यामधला जो बॅलन्स आहे तो आपल्या पूर्वीच्या संस्कृतीमध्ये बरोबर जमला होता, आता तो नाही आहे. महात्मा गांधींचं मोठं वाक्य आहे की ऑन दिस अर्थ देर इज एव्हरीथिंग फॉर टू सॅटिस्फाय अवर नीड बट नॉट फॉर अवर ग्रीड. आणि मला वाटतं त्यामुळे काय झालेलं आहे की ही जी विदेशी चंगळवादाची कल्पना आहे ती आपल्याकडे आलेली आहे, त्याला आपल्याकडे आता उत्तर सापडत नाही आहे. आणि त्या चंगळवादाच्या बुरख्याखाली लपणाऱ्या लोकांचे बुरखे काढून त्याची पण होळी झाली पाहिजे. आणि मला वाटतं ते जर आपण करू शकलो तर एक चांगलं होईल. दुसरं, वीर सावरकर म्हणलं की काळे पाणी आठवतं. मला आज येताना मला वाटलं की वीर सावरकरांबरोबर आपल्याला सागरामधल्या एल निनो आणि गरम पाणी पण आठवलं पाहिजे. कारण काळे पाण्यामुळे सावरकरांना जो त्रास झाला तसाच आपल्या सगळ्या ह्युमन सोसायटीला सागराच्या गरम पाण्यामुळे होणार आहे. त्यामुळे ओशनचं गरम पाणी हे आजचं काळे पाणी आहे. आणि हा जो संदेश आहे तो संदेश घेऊन आज आपण परत जाऊया आणि ठरवूया की आपण प्रियदर्शनला सामील व्हायचं का AIची वाट धरायची का निसर्गाकडे पाठ करायचे. थँक्यू.